हॅलो. नक्कीच काही तांत्रिक बिघाडामुळे मात्र समालोचन इथे थांबलं होतं. पण आपण तुर्तास येतोय चालू असलेल्या सामन्यावर आणि माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेले आहेत वरळीतील नामांकित व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि आता समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची कारकीर्द अतिशय सुंदर सुरू आहे. आशुतोष काळे यांचं इथे आगमन झालं उर्फ नॉडी आणि नक्कीच त्यांच्या सुमधुर आवाजात सुद्धा आपण समालोचनाची मजा घेऊ शकता. आणि सुंदर असा हलक्या हाताने खेळलेला फटका कव्हरच्या दिशेला जातोय प्रवीण बुरुड आणि स्ट्राईक एंडवर मात्र आता आलेले आहेत विक्रांत. नक्कीच अतिशय समजदारपणे फलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रवीण बुरुड हे संघाचे अनुभवी फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत आणि यांच्याकडे देखील क्षमता आहे की हे 5 षटक पूर्णपणे खेळून आपल्या संघाची एक विशिष्ट किंवा एक धावसंख्येचा डोंगर मात्र ते उभा करू शकतात. आणि विक्रांत नक्कीच एक उदयोन्मुख खेळाडू आहे श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेला. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोहित यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालंय. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धाव्यांवर. पहिल्या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू मात्र इथे समाप्त झालेले आहेत आणि धावसंख्या केवळ आणि केवळ 8 झालेली आहे. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज प्रवीण पाहायला मिळतोय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा फलंदाज आहे. खेळ आणि जॉब दोन्हीची सांगड मात्र आपल्याला घालता आली पाहिजे आणि जर आपल्याला आवड आहे तर नक्कीच आपण त्या क्रिकेटसाठी मैदानात उतरणार. उत्कृष्ट असा चेंडू, आउटस्विंगर चेंडू, बाहेरच्या दिशेला चेंडूने वळण घेतलेले आहे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी मात्र आपल्याला गोलंदाज जयकृष्ण यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्या संघासाठी. आणि सायंकाळची वेळ असते ज्यावेळी नाईट टुर्नामेंट असतात. खऱ्या अर्थाने फिरकी चेंडू मात्र आपल्याला साईड होत. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत इथे प्रवीण संघाचा अतिशय अनुभवी खेळाडू. जयकृष्ण यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाजी वैयक्तिक एक षटकात त्यांनी 2 धाव देऊन एक गडी बाद केलाय. खूप सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण बघताय. पोलीस परिवार आयोजित 2024. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे आणि फलंदाजी मार्फत नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय समीर भगत. हा देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. आज आपल्या संघासाठी त्याच्या खेळीची गरज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहे समीर भगत. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, खोलवर टक्क्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आर्थिक क्रीडा मंडळाच्या खेळाडूचं. नक्कीच एकाकडून गल्लत झाली मात्र एकाने सावरला आणि यालाच म्हणतात की सांघिक खेळ. मी तुम्हाला सांगू इच्छितो आशुतोष, पंचांचा इशारा आला आहे नो बॉल हाईट बीमर. नक्कीच धावसंख्येत मात्र भर पडतीये. सुंदररित्या पंचांची कामगिरी पार पाडतात आमचे दोन्ही पंच. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. तितक्याच सुरेख गतीने खेळलाय आणि एक धाव आपल्या स्वतःच्या खात्यात जोडलाय समीर भगत यांनी आणि 2 षटका अखेरीस धाव संख्या झाल्यात 12. एक गडी बाद. नक्कीच आशुतोष, मी तुला सांगू इच्छितो हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कोणी खेळाडू जर चांगला खेळत असेल तर त्याला वैयक्तिक गर्व असतो की मी चांगला छान क्रिकेट खेळतो, माझ्या संघासाठी मी क्रिकेट खेळतो आणि मी संघामध्ये आहे म्हणून माझा संघ आहे. तर अशा सर्व खेळाडूंना मी एवढंच
कारण त्यांना माहिती आहे समोर मोठा संघ आहे. स्ट्राईकवर आहे समीर, गोलंदाजी मार्फत रोहित छापा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, थोडंसं लेट खेळायचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेला म्हणजेच घोषांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी रोहित यांच्याकडून मात्र केली जाते. आरती क्रीडा मंडळ संघ बघायला गेलं तर फारसा एक जुना असा संघ आहे वरळीतील आणि नक्कीच ही आता उदयोन्मुख खेळाडू मात्र त्याची तुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर भगत हे देखील एक मोठं नाव आहे मंडळ क्रिकेटमधील आणि वरळी क्रिकेटमधील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू, चेंडू जातोय कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये, जेलबाद झाली आहेत. समीर पॅव्हलियन मध्ये जात आहे. एक मोठा धक्का. पाहिलं पाहिजे. वैयक्तिक चांगला खेळ करण्याच्या नादामध्ये ज्यावेळी आपलं विकेट गमावतो त्यावेळी मात्र संघाच्या पॅव्हलियनमध्ये मात्र निराशा आलेली असते. आणि आता बघू शकता तुम्ही पॅव्हलियन मात्र पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन खेळाडू हर्षल. आणि नक्कीच सामना लवकर चालू करायचा आहे. प्रत्येक सामन्यासाठी म्हणजे एका इनिंगसाठी आम्ही 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि त्या 25 मिनिटामध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची, याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. अक्षय, आपण फलंदाजी बद्दल बोललोच, पण तितकीच सुरेख गोलंदाजी रोहित छापा यांच्याकडनं आपण बघतोय. आणि स्ट्राईकवर आहे हर्षल, गोलंदाजी मार्फत रोहित छापा. बघूया काय होणार हा सामना. आता मात्र वेग आणि वेग, उत्कृष्ट वेगवान गतीचा चेंडू आपण बघितला रोहित छापा यांच्याकडून आणि बंटी बीट झालाय. नक्कीच आपल्या चालू सामन्यांमध्ये अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लागलेली आहे आणि इथेच माननीय श्री नितीन नवलसाहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. वरळी पोलीस कॅम्पचे सहकारी असतील. नक्कीच वेळोवेळी मंडळाला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल झालाय रोहित. मात्र हर्षलला थोडासा हा चेंडू कळला नाही आहे. त्यांच्या रिॲक्शनवरनं मात्र कळायला मिळतंय की चेंडू बाहेरच्या दिशेला वळला. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय. रोहित छापा एक अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे, हा खेळाडू फलंदाजी डावकुऱ्या हाताने करतो व गोलंदाजी राईट आर्मवर. परत एकदा सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू, तितकाच सुरेख वेगवान गतीचा चेंडू आणि विजय यांचं यष्टीरक्षक खूप सुंदररित्या आपण बघतोय. नक्कीच आशुतोष लगातार 4 चेंडू डॉट केले आहेत. या खेळाडूने एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे उदयोन्मुख खेळाडूसाठी. नक्कीच वरळीचं क्रिकेट कुठेतरी अशा टुर्नामेंट मार्फत उंचावत आहे आणि वरळीचं पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, मात्र आता थोडंसं समजदारीने फलंदाजी केली आहे. पॉईंटच्या दिशेला हलक्या हाताने खेळलेला चेंडू हर्षल यांनी आणि एक धाव घेण्यात सफल झाली आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 14 धावांवर, 3 षटकाखेरीज 2 गडी बाद. अतिशय सोची समजी पारी खेळतायत आरती क्रीडा मंडळ. खरोखर उत्कृष्ट खेळ आपल्याला बघायला मिळतोय. पोचतोय मी सर्वांपर्यंत या आवाजामार्फत. खऱ्या अर्थाने मी DJ तेजस साऊंड यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण हे सहकार्य केलं लाख मुलाचं. त्याचप्रमाणे वरळी पोलीस कॅम्पमधील नितीन नवार साहेब आहेत. ते दरवेळी मंडळाला कोणतीही अडचण असेल, कोणतीही वैद्यकीय जर मदत लागली तर नितीन नवार साहेब या मदतीसाठी अग्रेसर असतात आणि 100% ते आपल्या खांद्यावर ओझं घेऊन आपल्याला कोणतीही मदत लागते तर ती मदत करण्यासाठी पुढे येऊन सज्ज झालेले असतात. नितीन नवाज साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी खेळपट्टीवर मात्र आलेला आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज झाला आहे. मॅडी असं त्याचं नाव आहे आणि सामना मात्र अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे हर्षल आणि मॅडी आणि हर्षल यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे, यामध्ये मात्र शंका नाही आहे. खरोखर सुंदर खेळ चालू आहे. त्याचप्रमाणे मी धन्यवाद देऊ इच्छितो की पोलीस परिवाराचे सर्व व्हॉलंटियर्स
आज सकाळपासून खूप सुंदररीत्या आपली कामगिरी पार पाडतायत, त्यांच्यासाठी देखील आभार. खूप सुंदररीत्या आपली कामगिरी पार पाडताय. आणि आता मात्र आपण बघतोय मधुकर वर्सेस हर्षल. आणि पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गेला गोशांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय. आणि ज्याला आपण जर्सी नंबर 23 त्यांना आपण इथे यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतं आहे. एक वरळीतील नावाजलेले पंच BCCI आहे, या ठिकाणी ते पंच म्हणून कामगिरी पार पाडत असतात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, डॉट चेंडू म्हणावं लागेल. नक्कीच सुंदर गोलंदाजी करतो मॅडी आपल्या संघासाठी. जर्सी नंबर 3 त्याने परिधान केलेला आहे आणि अतिशय शांततेने कुठल्या टप्प्यावर आणि कुठल्या अँगलला चेंडू टाकायचा आहे याचा विचार करताना आपल्याला मॅडी पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे हर्षल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न फसतोय. त्याला माहिती आहे आपल्या संघाला जिंकण्यासाठी एक मोठी धावसंख्या धाव फलकावर ठेवावी लागेल आणि त्याच फलकाची तो वाट बघतोय. आणि आता मात्र स्ट्राइक वर आहे हर्षल. गोलंदाजी मार्फत मधुकर छापा. सुंदर फटका जातोय तिरके माफिक सीधा सीधा सीमा रेषा पार. षटकार हर्षल यांच्या बॅट मधून. कर्णधार त्याची आठवण आली ज्यावेळी तो समोरच्या दिशेने फटका खेळतो, बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करतो आणि सुंदररित्या समोरच्या दिशेला फटका मारतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू. आता मात्र टायमिंग चुकलंय आणि मात्र जेलबाद झालेले आहेत हर्षल. थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की दीपक हे BSF जवान आहेत. 6 महिने भारतीय सीमेवर सेवा करून सुट्टीसाठी जवळपास 45 ते 50 दिवस घरी आलेले आहेत. पण मात्र कुठेतरी सीमेची सेवा करत असताना मनामध्ये आपल्या मंडळाचं क्रिकेट असेल, आपल्या क्रिकेटबद्दलचं प्रेम असेल, त्यामुळे ते मैदानात उतरले. एकदा दीपकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण याच जवानांमुळे आपला भारत देश, आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे. सुंदर फटका समोरच्या दिशेला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, पण सुंदर क्षेत्ररक्षण रोयल यांच्या मार्फत. आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. सुंदररित्या आपलं वेट ट्रान्सफर करून शॉट केलेला, मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. नक्कीच दीपकला आपल्या सीमेची तर आठवण येत असेल. इथे उभा असलेल्या समस्त प्रेक्षक वर्गाला मी विनंती करतो, एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे. भारत माता की जय. आणि पंचांचा इशारा, आउट. नक्कीच सुंदर फलंदाजी दीपक, आणि तुझ्या देशसेवेसाठी तुला मी पुढील देशसेवेसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच तुझ्याकडे पाहून अनेक जवान प्रेरित होतील आणि आपल्या देशसेवेसाठी सीमेवर जातील अशी अपेक्षा करतो. शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक. आता मात्र श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाला
टॉप गिअर टाकावंच लागेल, कारण धाव संख्या फक्त झाली आहे 23. आणि नक्कीच आता पडणार आहे हे आता आरती क्रीडा मंडळाचा संघ चेस करताना नक्कीच कळेल. आणि आरती क्रीडा मंडळाकडून नवीन गोलंदाज मात्र सज्ज झाला शेवटचं षटक घेऊन. कस्तुरी उदयोन्मुख खेळाडू आहे, वेगवान गतीचा हा गोलंदाज सामना मात्र करतायत. सुंदर चेंडू, जेल उडलाय आणि मात्र जेल सुटलेला आहे. चेंडू मात्र जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. विजय यांचा खूप सुंदर प्रयत्न होता, मात्र वेग जास्त असल्यामुळे हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. मात्र सुंदर प्रयत्न होता, विजयसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर सुंदर प्रयत्न होता आणि तितकीच सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय कस्तुरी. हा देखील एक उदयमुख खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे खरोखर. आणि आता स्ट्राईक वर आहे विक्रांत. आणि पंचांचा इशारा आलेला आहे वाईट. नक्कीच शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र खेळपट्टी इतकी चांगली आहे की त्याचा चेंडू उसळी घेऊन गेला. मात्र नक्कीच पंचांनी दंडित केलाय आणि एक अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झाले 25. 5वं षटक प्रगतीपथावर आहे, अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉल. नक्कीच पहिलं त्यांना 1 बाउन्स वॉर्न केलं होतं आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये बाउन्स टाकलेलं आहे, त्यामुळे पंचांनी त्यांना दंडित केले. धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. आणि नक्कीच पंचांच्या या कॉलला सन्मान देऊन तुम्ही जे काही खेळ चालू ठेवता आरती क्रीडा मंडळ, मनापासून धन्यवाद. आणि धावसंख्येत मात्र पडलेली भर आहे आणि हा बॉल मात्र फ्री हिट असणार आहे, म्हणजे जणू फलंदाजासाठी पंचपक्वानाचं ताट असं म्हणायला हरकत नाही आहे. जलेपे नमक गोलंदाजाच्या. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, वेगवान गतीचा हा चेंडू. नक्कीच आता मात्र थोडंसं विक्रांतवर प्रेशर आहे, कारण विक्रांत हा पहिल्या ओव्हरपासून क्रीजवर आहे, एक सेट फलंदाज आहे आणि संघाला अपेक्षा आहे शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडून मोठा फटका खेळला जाईल आणि धावसंख्या मात्र पुढे ढकलली जाईल. नक्कीच मात्र ते कुठेतरी या अपेक्षांचा भंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत याच्याकडून. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला आणि पंचांचा इशारा आलेला आहे. गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते आणि या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र झालेली आहे 27. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळतंय. एक तेरी तो दुसरी मेरी. मात्र विक्रांत 9 चेंडू अखेरीस 7 धावांवर खेळतोय. आता मात्र विक्रांतला शेवटच्या 2 चेंडूवर मोठा प्रहार करावाच लागेल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला खेळलेला हा सुंदर फटका, चेंडू मात्र जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या मात्र सरकते 1 धावाने पुढे आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 28. शेवटचे 2 चेंडू आणि आता मात्र थोडंसं चर्चासत्र. नितेश नक्कीच हे काहीतरी कानमंत्र देताना की शेवटचे 2 चेंडू आहेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कर, धावसंख्या थोडीशी पुढे सरकू दे. नक्कीच हे थोडं गरजेचं असतं. एक संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून आपल्या एकमेकांमध्ये जी काही विचारांची घेवाणदेवाण आहे क्रीजवर, आशुतोष मी सांगू इच्छितो, ही फार महत्त्वाची आहे. खरोखर आपण बघताय पोलीस परिवार आयोजित भव्य दिव्य असे विद्युत झोतातले सामने आणि सामन्याची शेवटची ओव्हर. सुंदर असा कव्वरच्या दिशेने टोलावलेला चेंडू, 1 धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव देखील सुंदररित्या पळून यशस्वी केल्याने 3री धाव घेताना मात्र धावबाद झालाय विक्रांत. आणि या षटकातील शेवटचा चेंडू मात्र इथे शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 30. 5 गडी बाद श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाची. आणि खऱ्या अर्थाने ही संकल्पना ज्यावेळी 2 महिन्यापूर्वी पोलीस परिवार अध्यक्ष वैभवजी परब यांच्या मनामध्ये आली, मनामधून ती डोक्यामध्ये उतरली आणि त्यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये उतरवली. नक्कीच क्रिकेट या खेळावर प्रेम करणारे
प्रेमी कमी नाही आहेत. म्हणूनच ही टुर्नामेंट मात्र वरडीमध्ये साकार होताना पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवर संघाचा अनुभवी खेळाडू आनंद, मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व सदैव संघासाठी झटणारे आणि वरळीतील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक मंडळाला सहकार्य करणारे आनंद मात्र नॉन स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू सामना मात्र करतील नितेश. आता मात्र शेवटचा वेगवान गतीचा चेंडू टाकून पंचांचा इशारा आलेला आहे. इथे खेळाडू धावचीत झालेला आहे. नक्कीच थोडंसं नितेशला 100 मीटरची प्रॅक्टिस मात्र करावी लागेल, कारण जर त्याची स्प्रिंट चांगली असती तर इथे धाव मात्र झाली असती आणि धाव संख्येत भर पडली असती. चालू असलेल्या सामन्यात जो संघ जिंकला त्या संघाबरोबर जय संतोषी माता कला क्रीडा मंडळ खरोखर त्यांचं येथे स्वागत. आरती क्रीडा मंडळ तुम्हाला एक विनंती आहे, त्वरित आपले फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत, नाहीतर पेनल्टी स्वरूपात तुम्हाला लावण्यात येईल. आरती क्रीडा मंडळाचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. रोहित छापा आणि विजय सिरीपुरम. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाचा
गोलंदाज प्रथमेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय आणि सामना करतील विजय. विजय हा अतिशय सुंदर असा एक अनुभवी फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्येचं डोंगर मात्र मोठा आहे. 31 धावांचं आव्हान त्यांना श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाने दिलंय. मात्र एक फायटिंग टार्गेट श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाने आरती क्रीडा मंडळाला दिले आणि सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच चेंडू आणि जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धावांसाठी. धावसंख्येचा मात्र श्री गणेश झालाय विजय यांच्या बॅटमधून. लक्ष मात्र पाहायला गेलं तर फारसं मोठं नाही आहे. जिंकण्यासाठी फक्त 31 धावांची आवश्यकता आहे, पण समजदारीने फलंदाजी मात्र आपल्याला करावी लागेल. अक्षय आपण बघितलं याच्या आधीची मॅच सुद्धा 31 धावांचं आव्हान होतं, मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच गेलेली. आता मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा. +1. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली 3. प्रथमेश यांना सोची समजी पारी खेळावी लागेल. आपल्या संघाने जास्त मोठं आव्हान दिलं नाहीये, मात्र सुंदर गोलंदाजी करावीच लागेल. आणि परत एकदा पंचांनी दंडित केलाय. वाईट बॉलचा इशारा. परत एक धाव संख्येत 1 नि भर. धाव संख्या झाली 4. आता मात्र आपण बघतोय श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाचा एक जुना जाणता खेळाडू हर्षल आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देताना. नक्कीच आशुतोष, अशा वेळेला ज्यावेळी गोलंदाजी मार्कवर असतो आणि लाईनो लेन ज्यावेळी भटकलेला असतो, त्यावेळी मात्र संघाच्या एक्सपिरियन्स खेळाडूने मात्र त्याला कानमंत्र देणं गरजेचं असतं. आणि जे काम सातत्याने आत्तापर्यंत भारताचे माजी कर्णधार MS धोनी यांनी केलेलं आहे आणि भारताला असंख्य ठिकाणी विजय मिळवून दिलेला आपण पाहिलं आहे. नक्कीच वाईटवर वाईट चेंडू मात्र टाकताना आपल्याला गोलंदाज इथे पाहायला मिळतोय आणि वाईटची हॅट्रिक मात्र इथे झालेली आहे. नक्कीच ज्यावेळी आपल्या मंडळाचा संघ एवढा भव्य दिव्य सामने मात्र खेळत असतो, त्यावेळी मात्र थोडंसं त्याला प्रेशर असतं की आपला संघ मात्र आपल्यावर डिपेंड आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि ती गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ती सांभाळावी लागते. आणि थोडंसं हे प्रेशर कुठेतरी त्यांना, मला असं वाटतंय, स्क्वेअर चेंडू टाकण्यासाठी प्रवृत्त करते. काय बोलायचं आशुतोष तुम्हाला? खरोखर खूप सुंदर नियोजन आणि आयोजन आहे. त्याचप्रमाणे फलंदाज व गोलंदाजावर थोडंसं प्रेशर असणार, कारण तमाम नागरिक वरळीकर आपल्याला चारो बाजूनी बघतायत, त्यामुळे थोडंसं प्रेशर तर असणारच ना अक्षय. आणि सुंदर फटकावलेला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रात. सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र 2 धाव घेण्यात यशस्वी. मात्र रोहित थापा यांनी थांबवलंय. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. विजय यांचा सुंदर फटका होता मिड विकेटच्या दिशेने खेळलेला, मात्र 2 धाव घोषित. नक्कीच यानंतर होणार आहे क्वार्टर फायनलचा सामना आणि त्यानंतर होणार आहे ओपन गटातील एक सामना. आता मात्र परत एकदा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी, मात्र गोलंदाजीवर थोडासा बिघाड चालू आहे. थोडंसं आपलं मोलाचं योगदान प्रथमेश यांना द्यावं लागेल, कारण आपल्या संघाकडे मोठी धाव फलक नाहीये. अवघ्या 31 धावांचं लक्ष आपण आरती क्रीडा मंडळाला दिलंय. आता मात्र आकुटप्याचा चेंडू तितका सुरेख समाचार घेतलाय, लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि धावा मिळतील 4. धावा मिळवतायत. परत एकदा वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली 12.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला टोलावलेला चेंडू 38 सर्कल क्रॉस केला. चेंडू मात्र अतिशय गतीने जातोय चौकाराच्या दिशेने. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आनंद यांचं. थ्रो मात्र तितकासा साजेसा नाहीये आणि त्याच दरम्यान घेतलेल्या ह्या चोरट्या 3 धाव्या म्हणाव्या लागतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट रोहित आणि विजय यांच्यामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावांवर. आणि जे लक्ष कुठेतरी थोडंसं अवघड वाटत होतं ते सहज शक्य होताना आता मला वाटतं आरती क्रीडा मंडळाच्या पॅव्हेलियनला वाटत असेल. पण क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. अष्टपैलू खेळाडू आहे. बघूया आपल्या संघासाठी आज काय करतोय. आणि मात्र आता सुंदर फटका रोहित यांच्या बॅटमधून. चेंडू मात्र जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत भर पडली आणि एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. नक्कीच रोहित आणि विजय यांनी मात्र या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडंसं लाईनो लेंथ भटकलेली पाहायला मिळाली गोलंदाजाची. पण नक्कीच कमबॅक मात्र आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर या गोलंदाजाला करावं लागेल. एक हो 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 एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र हा निर्धाव चेंडू रोहित खेळून गेले आहेत आणि एका षटकाखेरीज बिनगडी बाद आरती क्रीडा मंडळाची धाव चांगल्या चेंडूला सन्मान देऊन वाईट चेंडूवर जर फटकेबाजी करणार तर नक्कीच तुमचं आयुष्य हे सुखकर होणार. त्यामुळे क्रिकेट आणि आयुष्य यामध्ये साम्य आहे, यात काही हरकत नाही आहे. खरंच नक्कीच अक्षय, खूप सुंदर तू बोललास. आज आपण प्रत्येक क्रिकेट रसिक इकडे बघतोय मोठ्या संख्येत आपल्या जांभोरी मैदानाच्या. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय समीर भगत आणि स्ट्राईकवर आहे विजय. वरळीतील तमाम क्रीडा रसिकांचं येथे पोलीस परिवारातर्फे हार्दिक स्वागत. उत्कृष्टरित्या भव्य दिव्य असे ओव्हरआर्मचे सामने आपण बघतोय. दिवस रात्र खेळवले जाणारे हे सामने. स्ट्राईकवर आहे विजय, गोलंदाजी मार्फत समीर भगत. आकुट टप्प्याचा चेंडू होता, तितकाच सुरेख लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. मात्र पंचांचा डिक्लेअरचा इशारा. आणि धावसंख्या मात्र एक धावांनी पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 17. नक्कीच थोडंसं शांततेने फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करूच नये मी म्हणेन, कारण धावसंख्या पाहिली तर चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी आहे. त्यामुळे थोडीशी समजदारपणे फलंदाजी करावी लागेल. आणि लक्ष मात्र आता थोडंसं जवळ येताना पाहायला मिळते. मात्र हे लक्ष साध्य करत असताना आपल्याला अडचणी तर येणार, त्यांच्याशी संघर्ष मात्र आपल्याला करावे लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळलाय पॉईंटच्या दिशेने, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात मात्र सफल झाली आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. रोहित वर्सेस विजय अतिशय सोची समजी पारी खेळत आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या संघासाठी काय गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची काही गरज नाही आहे. सिंगल डबलने देखील मॅच होते. त्यामुळे अशी सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळत आहे. आरती क्रीडा मंडळ धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी स्ट्राईकवर आपण बघतोय समीर भगत आणि स्ट्राईकवर आहे रोहित छापा. कृपया त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून तब्बल 5 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र जातोय तळमॅनच्या दिशेला. पंचांचा इशारा आलाय. घोषांकित चेंडू
भागामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावसंख्येत मात्र भर पडलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 वर आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा आरती क्रीडा मंडळाला 11 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच फलंदाजी मात्र सुंदर चालू आहे. आत्तापर्यंत एकही गडी मात्र त्यांनी गमावलेला नाही आहे. मात्र कुठेतरी पहिल्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करताना समीर भगत आपल्याला पाहायला मिळतो. एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मंडळ क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे समीर भगत. नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सामना मात्र समीर विरुद्ध रोहित. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं असं म्हणायला हरकत नाही. हलक्या हाताने सोडलेला चेंडू होता. गती परिवर्तन केलेलं होतं. मात्र तितक्याच सहजतेने रोहित यांनी खेळलेला हा चेंडू पॉईंटच्या दिशेला जातोय 1 धावांसाठी. आणि आता मात्र आवश्यकता आहे सुंदर फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र जेल घेण्याचा प्रयत्नच केला नाही त्या मिड विकेट क्षेत्रात उभा असलेल्या खेळाडूने. नक्कीच पण क्षेत्ररक्षण मात्र सुंदर. धावसंख्या झालेली आहे 22. उत्कृष्टरित्या फलंदाजी रोहित शापाश. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय समीर भगत. आता मात्र सुरेख असा लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि 1 धावांवर समाधान मानावं लागेल रोहित छापा यांना. खरोखर सोची समजी पारी. 2 षटका अखेरीस धाव संख्या झाले 23 बिनगडी बाद. बॉल प्लीज. आणि नक्कीच या सामन्यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना मात्र आपल्यामध्ये खेळवण्यात होईल. चालू सामन्यामधला विजयी संघ विरुद्ध जय संतोषी माता कला क्रीडा मंडळ यांचा हा सामना खेळवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर मात्र होणारा सामना आहे पोलीस सन्स विरुद्ध वरडी पोलीस कॅम्प पॅकर. या दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि दोन्ही संघांनी मैदानावर हजर राहायचं आहे. वरळीतील दोन्हीही बलाढ्य असे संघ. दोन्ही संघात मुंबई दलातील कार्यरत असणारे पोलीस परिवारातर्फे उत्कृष्ट दिशा आयोजन आपण बघताय. आणि आता मात्र स्ट्राइक वर आहे विजय आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सचिन. सुंदर गोलंदाजी सचिन यांच्या मार्फत सचिन टक्के. आणि हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणि नक्कीच सचिन जसं म्हणतात की एज इज जस्ट नंबर, पण सचिन खरोखर तुमच्या क्रिकेट वेड्याला आणि तुमच्या क्रिकेट प्रेमाला सलाम आहे. कारण आपल्या वयाचंही बाण न ठेवता आपण संघासाठी मैदानात उतरलात आणि सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सचिन. पुन्हा एकदा अतिशय वेगवान गतीचा चेंडू टाकतायत पण हलक्या हाताने खेळलाय. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात. विजय यांच्या बॅटमधून निघाला. धावसंख्या मात्र झालेली आहे 25 आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे आरती क्रीडा मंडळाला. आणि नक्कीच कुठेतरी न विकेट गमावता हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल रोहित आणि विजय यांचा. कारण एक सुंदर पार्टनरशिप जर डेव्हलप झाली तर पुढच्या मॅचसाठी जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच आपल्याला उपयोगी पडत असतो. परत एकदा स्ट्राइक वर विजय. गोलंदाजी मार्फत सचिन. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मात्र पुल केलाय लेग साइडच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पंचांचा इशारा आलेला आहे. नो बॉल. म्हणजे नक्की 4 आणि ही 1 धाव. 5 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या हवी 1. पुन्हा एकदा सुंदर फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय खेळाडूच्या हातात. आणि हा सामना मात्र आरती क्रीडा मंडळ विजयी झालेला आहे. आणि मी जय संतोषी कला क्रीडा माता मंडळ यांच्या कर्णधाराला आणि आरती क्रीडा मंडळाच्या कर्णधाराला लवकरात लवकर मंचावर बोलवतोय. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण